तुम्हास पाठवण्यात येत आहे। नमस्कार, गुड मॉर्निंग। मी केतकी जोशी तुम्हा सगळ्यांना ख्रिसमसच्या नाताळ सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आयबीएन लोकमत तर्फे हा सण आहे आनंद वाटणारा। अनेक बच्चे कंपनी जी आहे ती वाट बघत असेल की काय त्यांना सांता क्लॉजने गिफ्ट दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज मेजवानांचं सुद्धा ठिकठिकाणी आयोजन केलं गेलेलं असेल। आपण हे सगळे जे अपडेट्स आहेत हे दिवसभर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। संपूर्ण देशभरातला नाही तर जगभरातला नाताळ जो आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। पण ख्रिस्त जन्म आणि ख्रिस्ताच्या आयुष्याची कहाणी सांगणारे देखावे म्हणजेच क्रिब्स ख्रिसमसच्याच निमित्तानं वसईच्या घरांसमोर सजलेले आणि याच विषयी आपल्याला सांगतोय रोहन कदम। आता मी वसईच्या नंदाखाल गावात आहे। या गावाची खासियत अशी आहे की ख्रिसमससाठी जवळपास प्रत्येक घरासमोर असे वेगवेगळे देखावे साकारले जातात। येशू आणि त्याच्या जीवनावर आधारित अनेक कथा असतात ज्या देखाव्यांमध्ये साकारल्या जातात। इकडे अशीच एक कथा साकारलेली आहे। ताई, हे जे देखावा आहे काय कथा सांगते येशूची? ओके, 24 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला। तो गाईच्या गोठ्यात जन्म झाला। जेव्हा मरियेला प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या तेव्हा तिला कुठेच जागा मिळाली नाही। ती अनेक ठिकाणी अनेक घरात लोकांच्या दारामरात फिरली पण तिला जागा भेटली नाही। मग असाच एक गोठा भेटला। तो गोठा गाईच्या गुरांचा गोठा होता। तिथेच तिने असं आपलं हे पसरवलं आणि तिथे ती प्रसूतीच्या वेदना चालू होऊन ती बाळंतपण झाली। त्याचं प्रतीक म्हणून आम्ही 24 डिसेंबरला जवळजवळ 1 महिन्या आधीपासून आम्ही या गोठ्याला सुरुवात करतो। त्याचं प्रतीक म्हणून आम्ही एक डोंगर आणि त्याचं थोडंसं हे प्रत्येक घराघरामध्ये असं हे देखावा आणि आम्ही हे एक करतो। 24 डिसेंबरला मिडनाईटला आम्ही मासला जातो। त्याच्या आधी 25 पूर्ण दिवस आम्ही तसं एन्जॉयमेंट करतो आणि पूर्ण 1 जानेवारीपर्यंत हा जवळजवळ 8-10 दिवसपर्यंत आम्ही हा येशू ख्रिस्ताचा जन्म हा सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणून आम्ही जोरदारपणे साजरा करत असतो। जसं तुम्ही म्हणालात की 1 महिना आधीपासून तयारी केलेली, ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी दिसत आहेत मला। काय काय वापर केला आहे गोष्टींचा हे बनवण्यासाठी? दगड वापरलेले आहे, त्याच्यात गवत वापरलेलं आहे आणि त्याच्यात सिमेंट आणि असं पाणी करून त्याचं असं आम्हाला प्रतीक दाखवायचं की डोंगराळ भागामध्ये एखाद्या असं गाईचं गुराचा गोठा आहे आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे। त्याचं प्रतीक म्हणून आपण असं हे देखावा आम्ही प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे तुम्ही जाल तेव्हा तुम्ही एकच दिसेल, एक झोपडी किंवा गवत असलेलं आहे, डोंगर आहे आणि थोडीशी वाळू रेती अशा प्रकारचं एक चिन्ह म्हणून आम्ही तो हे केलेला आहे। आपण बघितलं की कशा पद्धतीने आपल्या कामातून वेळ काढून महिना आधीपासून तयारी करून असे देखावे इकडे खास ख्रिसमससाठी साकारण्यात आले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत रोहन कदम, आयबीएन लोकमत, वसई। सगळीकडे हा ख्रिसमसचा जल्लोष असाच सुरू आहे आणि ख्रिसमसची खरी चाहूल लागते ती त्या कॅरलच्या सुरांनी आणि हेच आपण कॅरलचे सूर आहेत ते आता ऐकणार आहोत। प्यारी रात, ओ न्यारी रात, पुनीत है आगमन। ओहो शांति रात, खुशी की रात, हमारी रात आई है। ओहो प्यारी रात, ओहो न्यारी रात, पुनीत है आगमन। ओहो शांति रात, खुशी की रात, हमारी रात आई है। ओहो बेथलेम में आज यीशु का जन्म हुआ, हम करे शांति दूत के लिए दुआ। ओहो बेथलेम में आज यीशु का जन्म हुआ, हम करे शांति दूत के लिए दुआ।
बयान कर रहे हैं दूत स्वर्ग के, न आएगी दोबारा ऐसी रात, ओ प्यारी रात, ओ न्यारी रात, पुनीत है आगमन, ओहो शांति रात, खुशी की रात, हमारी रात आई है। ख्रिसमसचे हे क्षण असेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, पण आता यानंतर आपण वळणार आहोत स्पीड न्यूजकडे। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्नच्या रूपाने वाढदिवसाची खास भेट मिळाली आहे। अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात येणार आहे। वाजपेयींसोबतच पंडित मदन मोहन मालवीय यांनाही भारतरत्न जाहीर झालाय। त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरव करण्यात आलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली। वाजपेयींच्या रूपाने पहिल्यांदाच एखाद्या भाजप नेत्याचा भारतरत्न पुरस्काराने गौरव झालाय। वाजपेयींना भारतरत्न मिळाल्याचं सर्व स्तरातून स्वागत होतंय, पण हा पुरस्कार खूप आधी मिळायला हवा होता अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत। ये बहुत ही खुशी की बात है, क्योंकि अटल जी आज भी हमें प्रेरणा देते हैं। देश में सबके हृदय में उनके लिए बहुत अच्छा स्थान है। सब लोग उनके स्वास्थ्य की कामना करेंगे और 25 दिसंबर को परसों कल ही उनका जन्मदिन है। ऐसे मौके पर उनको भारत रत्न की घोषणा ये बहुत ही एक बेमिसाल और बहुत ही महत्वपूर्ण फैसला है। देश भर इसका स्वागत होगा। पर्सनली मला सुद्धा जे अतिशय आनंद वाटतो, कारण अटल बिहारी वाजपेयी हे अतिशय उत्तुंग असं या देशाचं नेतृत्व आहे। विरोधी पक्षात असताना सुद्धा काँग्रेस पक्षांच्या पंतप्रधानांचा एवढा विश्वास त्यांच्यावर असायचा की अनेक वेळा युनोमध्ये सुद्धा ते या देशाचं नेतृत्व करायचे। अतिशय उत्तम वक्ता, अतिशय उत्तम प्रकारचे कवी, अतिशय कोमल हृदयाचा मनुष्य आणि अतिशय सगळ्यांनी अनेकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा प्रकारचं नेतृत्व, मला अतिशय आनंद आहे। अटल बिहारी वाजपेयींसोबतच पंडित मदन मोहन मालवीय यांनाही भारतरत्न जाहीर झाले। त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय। आसाममधल्या हिंसाचाराला बळी पडलेल्यांची संख्या आता 68 वर गेली आहे। काल बोडो अतिरेक्यांनी 62 जणांची हत्या केली, तर पोलिसांनी केलेला गोळीबार आणि आदिवासी गावकऱ्यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात 6 जणांचा बळी गेला। कोकराझार आणि सोनितपूर भागामधली संचारबंदी कायम आहे आणि या हिंसाचारामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आसाम सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50,000ची मदत करण्यात येणार आहे। केंद्र सरकारनेही मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत जाहीर केली आहे। परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग गुवाहाटीच्या दौऱ्यावर आहेत। आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि युनिफाईड कमांडसोबत गृहमंत्र्यांची बैठक होणार आहे। राजनाथ सिंग कोकराझारला भेट देतील। नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आणि बोडोलँडच्या अतिरेक्यांनी हल्ला केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। आसाममध्ये आता सुरक्षा दलांच्या 50 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांना काल कॅबिनेटमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली। कल जो असम की घटना हुई है वो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और कल भी मैंने इसे कंडेम किया था और मैं मानता हूं कि यह कायराना हरकत है। अभी तक गृह मंत्रालय ने 50 सेंट्रल आर्म्ड पुलिस फोर्स की कंपनीज वहां भेज दी है असम में। कोळसा खाण वाटप, इन्शुरन्स क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक आणि ई रिक्षांच्या नियमनासंबंधीचे अध्यादेश जे आहेत त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली। धर्मांतराच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाल्याने संसदेच्या हिवाळी सत्रामध्ये ही 2 विधेयकं मंजूर होऊ शकली नव्हती, पण अशा प्रकारे अध्यादेश मंजूर करणं हे संसदीय लोकशाहीच्या विरोधी असल्याचं तृणमूल काँग्रेस आणि CPIMनं म्हटलंय। यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारं पत्र माकपनं राष्ट्रपतींना लिहिलंय। काल विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपलं। मराठा आरक्षणाचं सुधारित विधेयक विधान परिषदेत मंजूर करून घेण्यात आलं।
त्यानुसार नोकरी आणि शिक्षणात 16% आरक्षण कायम राहणार आहे। येत्या 5 जानेवारीला मराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी होतीये। त्यावेळेला सरकारकडून याबद्दलची बाजू मांडली जाईल असं आश्वासन आधीच सरकारनं दिलंय। या अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा निर्णय मात्र होऊ शकला नाही आणि त्यातच अध्यादेशाची आज मुदत संपतीये, त्यामुळे आधीचं मुस्लिम आरक्षण रद्द होणार आहे। मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यामुळेच विरोधकांनी शेवटच्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावरचा बहिष्कार कायम ठेवला। स्पीड न्यूज मध्ये आपण इथे एक ब्रेक घेतोय, पहा फक्त IBN लोकमत। राज्यभर थंडी पडली आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये मनमाडमध्ये सरकारच्या अनास्थेवर संतापलेले शेतकरी कालव्यात उतरून आंदोलन करतायत। संकटात सापडलेलं पीक वाचवण्यासाठी आणि जनावरांसाठी ओझरखेड कालव्यातून पाणी मिळावं अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। चांदवड तालुक्यातले बाहेगाव, पिंपळद, वाकी खुर्द आणि टाकळी या 4 गावातले शेतकरी बेमुदत उपोषण करतायत। ओझरखेड कालव्यातून पाट काढण्यासाठी या शेतकऱ्यांची जमीन सरकारनं घेतली, पण दुष्काळी परिस्थिती असूनही ना पाट झाले ना पाणी मिळालं। अखेर चिडलेल्या शेतकऱ्यांनी कालव्यातून पाणी देण्यात आलं नाही तर त्याच कालव्यात आत्महत्या करू असा इशारा दिला। ओझरखेड कालव्याला आतापर्यंत पाणी येत होतं आणि ह्या वर्षी डायरेक्ट पाणीच आलं नाही। साहेब म्हणतात की पाणीच येणार नाही, तर आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचं? कमीत कमी आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आता तरी पाणी मिळेल का? याच पाटात आम्हाला आत्महत्या करावं लागेल। जर नाही मिळालं या 24 तासाच्या आत तर आम्ही या पाटातच आत्महत्या करू। त्याशिवाय आमचं सरकार, आमचा आमदार असून जर आम्हाला पाणी येत नाही त्याचा उपयोगच काय या पाण्याचा? पुण्यातल्या कोरेगाव परिसरामध्ये काल संध्याकाळी PMG जेम्स अँड ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडलाय। एक महिला आणि 3 पुरुष आरोपींनी हा दरोडा टाकलाय। हातात पिस्तूल घेऊन दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला। या दरोडेखोरांनी या ज्वेलर्सच्या दुकानामधलं जवळपास 1 कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने घेऊन पसार झाले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोरांचं चलचित्र कैद झालंय। उच्चभ्रू परिसरात भर दिवसा दरोडा पडल्यानं या भागातले नागरिक आता प्रचंड घाबरलेत। संजय दत्त काल फर्लोवर जेल बाहेर आलाय। पॅरोल मिळणं हा प्रत्येक कैद्याचा अधिकार आहे आणि अनेक दिवसांपूर्वीच आपण रजेसाठी अर्ज केला होता असं संजय दत्तनं जेल बाहेर आल्यावर सांगितलं। जेलमध्ये आपलं वजनही कमी झालंय असंही तो म्हणालाय। I was looking forward to today and being Christmas Eve. So You've lost some weight. Have you been 18 kgs. Sanju, is there any specific reason that you come out for on a furlough? No, see, furlough is a right of all the prisoners, like everybody knows. तो मतलब जो हक है वो 1 साल में मिलता है, तो वही हक मैंने लिया है सबकी तरह। गडचिरोलीत गेल्या 5 वर्षात 10 पेक्षा सुद्धा जास्त तरुणींची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय। या मुलींचं लैंगिक शोषण करून हत्या करणारी टोळी आता गजाआड झालीये। आदिवासी भागांमध्ये अशा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून या मुलींचं लैंगिक शोषण केलं जायचं आणि त्यांना ठार केलं जायचं। हा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता आहे। आतापर्यंत यामध्ये 6 जणांना अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारे तरुणींना फसवणारी एक टोळीच असल्याचं उघड झालंय। पोलीस असल्याचं सांगून प्रेमी युगुलांना लुटून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या टोळीला पकडण्यात नागपूर पोलिसांना यश आलंय। या टोळीनं असे 40 पेक्षा सुद्धा जास्त गुन्हे केल्याचं कबुली दिल्यानं खळबळ उडाली आहे। हे गुंड नागपूरमध्ये प्रेमी युगुलांना पोलीस असल्याची बतावणी करून मुलांना लुटून तरुणीवर बलात्कार करत होते। अशा अनेक कृत्यांचं त्यांनी मोबाईलवरही रेकॉर्डिंग केलंय। पोलिसांनी ते जप्त केलंय। आरोपींकडून पोलिसांचं बनावट ओळखपत्र सुद्धा मिळालं आहे। या प्रकरणात कुख्यात आरोपी मोहम्मद अफरोजसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। सुदर्शन महेशकर, पुंडलिक भोयर, अनिल इंगळे आणि अश्विन दोनोडे अशी आरोपींची नावं आहेत। जवळपास 22 दिवस तपास करून या आरोपींना मुंबईहून पकडण्यात आलंय। या आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। 30 तारीख तक मिला अभी, और एक्ट अभी तो 3 से 92 रॉबरी का केस दाखिल हुआ। ये लोग 376 में अरेस्ट हुए हैं और अगर कॉमन इंटेंशन ये जैसा कि लग रहा है, प्राइमा फेसी लग रहा है, और केसेस जो आ रहे हैं उसके हिसाब से मौका इसमें लगेगा।
बीड शहरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे। घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानं एका प्रेमी युगुलानं विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण दोघांवर उपचार सुरू असताना मुलीच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन दोघांवरही जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात हे दोघंही जण गंभीर जखमी झालेत। हल्लेखोर नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आणि हॉस्पिटलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। स्पीड न्यूज मध्ये इथे आपण पुन्हा एक ब्रेक घेतोय। पहा फक्त IBN लोकमत। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर चांगलंच गारठलंय। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून इथलं तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले, त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवतेय आणि याच गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक सध्या इथे मोठ्या प्रमाणात आलेत। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली आहे। पारा 4 अंशांवर आल्यानं वेण्णा लेक लिंगमळा परिसरामध्ये दवबिंदू गोठून बर्फही तयार झालाय। आजच्या या स्पीड न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता आम्ही आठवण करून देतोय आजच्या स्पेशल टॉक टाइम बद्दल। आज टॉक टाइम मध्ये आपण बोलणार आहोत थंडीतल्या फॅशन बद्दल। थंडीत फॅशनचे काय फंडे आहेत आणि पार्टी सेलिब्रेशनसाठी तुम्ही काय ट्राय करू शकता याविषयी आपल्याला सांगणार आहेत फॅशन डिझायनर निवेदिता साबू। तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि प्रश्न विचारण्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 022 668 99263 आणि फोन करा दुपारी 2:30 ते 3 या वेळेत।